नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा. आज मी तुम्हाला काही प्रोसिजर्स बद्दल सांगणार आहे, ज्यांनी तुमचं कोलाजन वाढतं स्किनमध्ये. कोलाजन वाढल्यामुळे तुमचं टायटनिंग इफेक्ट येतो, फाईन लाईन्सला ते हेल्प करतं कमी करायला, ऑल्सो रिज्युविनेशनला हेल्प करणार. सो असे कुठले प्रोसिजर्स आहेत ज्यांनी तुमचं कोलाजन वाढू शकतं. बट ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचे रिपीटेड सेशन्स करावे लागतील, बट इट गिव्स यू व्हेरी गुड रिझल्ट्स. चांगले रिझल्ट्स देऊन तुमचं फाईन लाईन्सवरती ते हेल्प करेल. सो फर्स्ट प्रोसिजर आहे आपलं एकदम बेसिक डर्मा रोलर. सो दिस इज अ डर्मा रोलर. ह्याला छोटे नीडल्स असतात. हे रोलर आपण चेहऱ्यावरती फिरवतो. सो ह्यानी तुमचं कोलाजन सिंथेसिसला हेल्प होते, नवीन कोलाजन बनायला हेल्प होते. आणि जेव्हा नवीन कोलाजन बनतं, तुमची ही स्किन आहे, ह्याच्या खाली कोलाजन बनल्यावरती स्किन टॉट होते, टाईट होते. त्याच्यामुळे ते रिंकल्स बेटर होतात, जे लूज स्किन झालेली असते ती इम्प्रूव्ह होते. सो दिस इज द फर्स्ट प्रोसिजर, डर्मा रोलर. सेकंडली आपण इवन स्टॅम्पिंगनी करू शकतो. ही स्टॅम्पिंग डिव्हाइस आहे, सेम. ह्याला पण नीडल्स असतात आणि ह्यानी फक्त स्टॅम्पिंग होतं. रोलरनी आपण रोल करतो. थर्डली डर्मा पेन. अगेन हे पण सिमिलर प्रोसिजर आहे, बट ह्याच्यात हे ऑटोमेटेड आहे. हे इलेक्ट्रिसिटीवर चालतं आणि ह्याच्यात आपण डेप्थ कमी जास्त करू शकतो, जे आपण डर्मा रोलरमध्ये नाही करता येत. म्हणजे तुम्हाला 2 वेगळे रोलर्स वापरायला लागणार जर तुम्हाला 2 वेगळे डेप्थ्सवर जायचं असेल तर, डीप किंवा सुपरफिशियल. ह्याच्यामध्ये तसं नसतं. ह्याच्यात फक्त आपण रोटेट केल्यानंतर आपण वेगवेगळी डेप्थला पोचू शकतो. सो दिस इज युअर डर्मा पेन, कोलाजन सिंथेसिस. लास्टली लेझर, विच इज द बेस्ट वन. मायक्रो नीडलिंग RF. सो हे मायक्रो नीडलिंग RF आहे. सेम प्रोसिजर. ह्याला पण नीडल्स असतात. हे लेझर असल्यामुळे हे ॲक्च्युली एक लाईट बेस्ड डिव्हाइस आहे. त्याच्यामुळे हे नीडल्स बाहेर येतात, आत जातात, बाहेर येतात, आत जातात आणि तेव्हा ते रेडिओ फ्रिक्वेन्सी रिलीज करतं. सो त्याच्यामुळे टायटनिंग, रिज्युविनेशन सेम काम करतं कोलाजन सिंथेसिस, बट इन अ बेटर वे. सो या सगळ्या प्रोसिजर्स तुम्हाला कोलाजन सिंथेसिसला हेल्प करणार आणि रिज्युविनेशन आणि ग्लोला हेल्प करणार. थँक्यू.